आखाती देशामध्ये जन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या ठिकाणी जी मोठी बाजारपेठ आहे आणि जो मोठा उद्योग समूह आहे, बीडमधील अशाच एका कारखान्यावरती मी सध्या आहे आणि हा कारखाना सध्या बंद पडलेला आहे. का तर याचं रॉ मटेरियल मिळत नाही. हा कारखाना आहे जो ठिबक सिंचनाचा जो पाईप आहे, कृषीसाठी जो शेतकऱ्यांना पाईप लागतो त्याचा हा कारखाना आहे. त्याचं या ठिकाणी उत्पादन होतंय आणि या ठिकाणी ही मशिनरी देखील आपल्याला पाहायला मिळते. हिचे सध्या चाकं फिरताना म्हणजे ते बंद आहेत आणि तो रॉ मटेरियल मिळत नसल्यामुळे सध्या ही परिस्थिती आहे आणि या ठिकाणी कामगार देखील बसून आहेत असं इथल्या जे संचालक आहेत त्यांनी देखील सांगितलेलं आहे. आणि आपण ही परिस्थिती पाहू शकतो आणि कशा पद्धतीने हा कारखाना चालत होता, काय रॉ मटेरियल लागत होतं आणि काय उपाययोजना करावं लागतील. सध्या जी परिस्थिती आहे यासाठी जे उद्योजक आहेत, जे संतोषजी उपरे आहेत माझ्यासोबत, काय परिस्थिती आहे आणि कसं या संकटाला सामोरे जात आहे, आज कारखाना बंद अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय, याचं काय मूळ कारण आहे? सर, मुळात आमचं जे रॉ मटेरियल आहे ते रॉ मटेरियल हे क्रूड ऑइलपासून जे वेस्ट प्रॉडक्ट तयार होतं रिफायनरीमध्ये, तर त्याचं वेस्ट प्रॉडक्ट हे आमचं रॉ मटेरियल आहे. आणि आता हे युद्ध चालू झाल्यामुळं हे रिफायनरी बंद असल्यामुळं आम्हाला रॉ मटेरियल मिळत नाही आणि त्याचे रेट इतके वाढलेले आहे की पॉलिइथिलीन आमचं मेन प्रॉडक्ट आहे. पॉलिइथिलीन म्हणजे HDP पॉलिइथिलीन असन, LLDP पॉलिइथिलीन असन, लो डेन्सिटी पॉलिइथिलीन असन, असे वेगवेगळे प्रकारचे केमिकल्स असतात, म्हणजे पॉलिमर असतात. ते पॉलिमर यूज करून आम्ही हे प्रॉडक्ट बनवतो. आता त्या प्रॉडक्ट पूर्ण शॉर्टेज असल्यामुळं आणि त्याचे रेट जवळजवळ डबल झाले. म्हणजे आमच्या रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये 80 रुपये 85 रुपये हे रेट असतात आमच्या प्रॉडक्ट रॉ मटेरियलचे. तर आजच्या घडीला 150 रुपीज रेट गेलेला आहे आणि तो सुद्धा 20 रुपये प्रीमियम देऊन सुद्धा मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळं ह्या इतका महागाचा आम्ही घेऊन एक तर मिळत नसलं आणि जरी मिळालं तरी शेतकऱ्याला ते परवडेबल नाही. त्यामुळं आम्ही हे प्लांट बंद ठेवलेला आहे. तर 4-5 दिवस झाले आमचा हे प्लांट पूर्ण बंद आहे. कामगार बसून आहेत आणि पूर्ण ठप्प व्यवस्था आमची झालेली आहे. काय कारण आहे, म्हणजे हे रॉ मटेरियल जे आहे ते मिळत नाही, याचं कारण काय? ह्याचं कारण जे आखाती देशामध्ये युद्ध चालू आहे, जे इराण आणि इस्रायलचं युद्ध आहे, त्या युद्धामुळं जे स्टेट ऑफ हॉर्मोन्स जे त्यांचा सप्लाय आपला जो तिथून होतो तो पूर्ण त्यांनी बंद केल्यामुळं तिथून एक सुद्धा जहाज पुढं नाही जात. ते न गेल्यामुळं पुढं सप्लायच होत नाही आपल्याला आणि त्याच्यामुळे हे पूर्ण बंद आहे. हे युद्धामुळं बंद आहे आणि हे युद्ध जितकं जितकं लांब जाईल तितकं तितकं अजून हे खूप मोठ्या प्रमाणावर ह्याचा परिणाम होईल. आज आमचे जे ट्रेडर्स आहे ह्याच्यामधले जे ट्रेड करतात ते सांगतात की 200-250 रुपयापर्यंत सुद्धा हा रेट जाऊ शकतो. आणि ही जर परिस्थिती असेल तर आम्हाला पुढं पूर्ण अंधारात दिसतोय. म्हणजे एकदम काही प्रॉब्लेम, म्हणजे भयानक प्रॉब्लेम, हे सोल्युशनच नाही, कारण आपल्या हातात नाही आहे. क्रूड ऑइल आपण तयार करू शकत नाही आहे, हे बाहेरूनच आपल्याला आणावं लागतं. ते आणल्यानंतर ते आल्यानंतरच ते पुढं प्रोसेस होईल. ही अशी परिस्थिती सध्याची आहे. सध्या भारत सरकारकडनं असं सांगितलं जातं की जी परिस्थिती आहे भारतात सर्व काही व्यवस्थित आहे, सगळ्या गोष्टी मिळत आहेत, मग हा रेट वाढण्याचं कारण आणि तुम्ही जे सांगताय ते मिळत नाहीये, मग हे कसं असेल? नाही, जरी भारत सरकारने जरी सांगितलं असेल पण जे फॅक्ट जे प्रॅक्टिकली जे आहे मार्केटमध्ये ते असे जी स्थिती आहे ती अशी आहे. आता काल मी ऐकलं की G7 जे 7 देश आहेत त्यांनी जे रिझर्व्हमध्ये त्यांचं क्रूड ऑइल ठेवलेलं आहे ते क्रूड ऑइल ते मार्केटमध्ये काढणार आहेत. ते जर झालं तरी बऱ्यापैकी प्रमाणात आपल्याला रेटमध्ये रिलीफ होऊ शकतो, कारण रिझर्व्ह खूप मोठ्या प्रमाणात सगळ्या देशांनी ठेवलेला आहे. ते काढलं तरी ते खूप मोठ्या प्रमाणात फरक पडून रेट कंट्रोल होऊ शकतात, पण ते कधी होतं काय होतं ह्याच्यावर डिपेंड आहे. जी सध्या जी रेट आहे त्या रॉ मटेरियलचा त्यावरती तुम्हाला परवडेल का, आणि जो माल जाणार आहे तुमच्या डीलरला म्हणा, शेतकऱ्याला म्हणा, ते त्यांना परवडेल? नाही सर, हे परवडेबल नाही आहे. कारण जे रेट आज विकतोय आम्ही त्याच्या डबल टिबल रेट जर झाले तर शेतकरी घेणार नाही आणि आमचं प्रॉडक्ट विकणार नाही. हा शेतकऱ्याला घेऊ शकत नाही, खूप महागात. मी सांगतो ना तुम्हाला, मी 30-35 वर्षापासून ह्या इंडस्ट्रीमध्ये आहे. ही अशी परिस्थिती कधीच बघितलेली नाही, ही पहिल्यांदा बघतोय. रोज 20 रुपयांनी रेट वाढतात. आज काल 11 तारखेला 20 रुपये रेट वाढलेत, जे की 1 रुपये 2 रुपयांनी वाढत असते. 20 रुपये रेट, आमचं मार्जिन 2-5 रुपये असतं ह्याच्यामध्ये. आणि एवढं स्टॉक ठेवणं हे नाही परवडेबल, त्यामुळे आम्ही स्टॉप करून टाकले.
सध्या जो स्टॉक आहे त्याची डिलिव्हरी कशी होते, काय त्याचा? आता सध्या डिलिव्हरी आहे ते जे ऑर्डर आम्ही घेतलेल्या आहेत जुन्या त्याच आम्ही सप्लाय करतो, पण त्या सुद्धा अडचणी अशा आहेत की आमच्या स्वतःच्या गाड्या आहेत त्या डिझेल नसल्यामुळे त्या सुद्धा उभ्या आहेत आणि ते सुद्धा आम्ही देऊ शकत नाही. आमची एक गाडी कोल्हापूरला एक अडकलेली, डिझेल नसल्यामुळे अडकली. नंतर ती 1-2 दिवसानं ती आली, त्यांना मिळालं डिझेल. पण सध्या काय आहे की सप्लाय चेनला सुद्धा प्रॉब्लेम येत आहे. म्हणजे इकडे प्रोडक्शन बी प्रॉब्लेम आहे, सप्लायलाही प्रॉब्लेम. मटेरियल असून सुद्धा तुम्ही सप्लाय करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. काय आता मागणी असेल, जो उद्योग आता ठप्प झाला आहे त्याला सुरळीत करण्यासाठी काय उपाययोजना आणि सरकारकडे काय मागणी असेल? हे बघा, सरकारच्या मला असं वाटतं, माझं वैयक्तिक मत, सरकारच्या हातामध्ये हे युद्धाचं काही नाहीये. जे युद्ध ज्या दिवशी हे संपेल, ट्रम्प साहेबाला ज्यावेळेस सुबुद्दीन संपेल त्या दिवशी ही परिस्थिती निवळेल. पण ही सुबुद्धी देव की त्यांना ट्रम्प साहेबांनी हे लवकरात लवकर युद्ध संपवावं आणि ही परिस्थिती पूर्वपदावर आणावी, जेणेकरून सर्वसामान्य जनता ह्यातून होरपर जाऊ नये, ही माझी मागणी आहे. भारत सरकारच्या हातात असं की त्यात काही नाही आहे, हे बाहेरून डिपेंड आहे आपण. तरी ह्यांनी भारत सरकारने खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी उपाययोजना केलेल्या आहेत, काही इसेन्शियल प्रॉडक्ट केलेत, हे केले का त्यांच्या हातात जेवढं त्यांनी केलं. पण ही इंटरनॅशनल इश्यू असल्यामुळं ही इंटरनॅशनल इश्यू त्यांनी सॉल्व्ह केला तरच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल असं मला वाटतं. कारखाना बंद आहे पण तुमचा जो खर्च आहे तो सुरू आहे, त्याला कसं करा? ते तर चालूच राहणार आहे सर, त्याला बंद करू कारण तुमचे जे एम्प्लॉईज आहे त्यांना सांभाळणं आहे, इंटरेस्ट बँकेचा आहे त्याला देणंच आहे, लाईटचं बिल ते तुम्हाला फिक्स चार्जेस देणंच आहे, ते द्यावंच लागेल, ते करावंच लागतं, ते आहेच, ते खर्च आम्हाला करावाच लागतोय. तर हे होते उद्योजक संतोषजी उपरे. आणि लवकर हे युद्ध संपावं आणि आम्हाला त्यामधून नवीन मार्ग मिळेल आणि जे आमचं मटेरियल आम्हाला जे पाहिजे ते आम्हाला मिळेल अशी मागणी उद्योजकांनी केली आहे. LS मराठीसाठी दीपक जाधव, बीड.